तर संभाजीनगरमध्ये शिंदे सेना आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढलाय। संभाजीनगरात शिंदे सेना 41 जागांसाठी आग्रही आहे। प्रस्ताव न आल्यास एकनाथ शिंदे सांगतील तसाच निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। तर 37 जागांचा प्रस्ताव स्वीकारला तर युतीवर शिक्कामोर्तब होईल असं विधान भाजपचे खासदार भागवत कराड यांनी केलेलं आहे। तर शिरसाट नाराजीतून असं विधान करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत। जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती या ठिकाणी होईल। त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे। सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढता येईल ना, अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। तुम्ही आजपासून अर्ज भरणार? आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना काहींना जे काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत। संजय शिरसाट आमचे पालकमंत्री आहेत, नाराजीतून बोलत असतात। सर्वांना समन्वय करूनच युती करावी लागते। अहो, त्यांच्या अगोदर प्रस्ताव 47 आणि 41 होता, ते आम्हाला 41 म्हणत होते, आता बॅकफुटवर आलेत। अजून आता 4 जागेचा प्रश्न आहे त्यांचा, म्हणजे 37 पर्यंत झालं तर युतीच होऊन जाते। तर वळूया आता पुढील बातमीकडे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली। दोन्ही पक्ष एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं। तर कार्यकर्त्यांसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं आहे। उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात। त्याच्यामुळे हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतं। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीने होतं। पुणे शहरामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या। शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलले, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।